नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो दर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:50 ते 12:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:48 ते 12:36 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:12 ते 1:34 आणि यमगंडका सकाळी 8:06 ते 9:28 असणारा. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 8:47 नंतर हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर युती योग करणार आहे. रवी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातला नेपच्यून आणि अष्टमातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकते. काही संकल्पना सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातला नेपच्यून आणि सप्तमातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल आहे. जी कामं अशक्य वाटत आहेत ती आजच्या दिवशी जरूर हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमच्यातली ऊर्जा, आत्मविश्वास हा दुणावलेला दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही अनपेक्षित लाभ सुद्धा संभवतात. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील.
अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होण्याची शक्यता राहील, मात्र काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना सुचू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवीन काही संधीही उपलब्ध होऊ शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातला रवी आणि भाग्यातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय पडणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आज तुमच्यातली ऊर्जा, आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. थोडंसं पेशन्सने काम घेणं किंवा संयमाने काम करणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणांवरून तुमचा तोल जाण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काळजी घ्या. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. तुम्हाला आजच्या दिवशी काही संकल्पना सुचू शकतील, इंट्युशन्स येऊ शकते. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधील असाल तर तुम्हाला आलेल्या इंट्युशनवर जरूर काम करा. काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातला रवी आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ, दगदग, फिरणं हे जास्त होईल. थोडासा मनावरती ताण आल्यासारखा जाणवेल, त्यामुळे चिडचिड होईल. मनावरती संयम ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधार. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि सप्तमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसते. मित्रपरिवाराकडून चांगली मदत, साथ संगत लाभू शकेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुख मधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगल्या उत्तम संकल्पना सुद्धा सुचू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला रवी आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाघडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकते. त्याचप्रमाणे तुमच्या कामाचा उरकदांडगा राहील. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळे अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. काही अनपेक्षित लाभ होतील. तुमचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्याबरोबर
छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला रवी आणि पंचमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आज तुमचा कामाचा उरक हा दांडगा दिसू नये. तुम्ही मांडलेले अंदाज अत्यंत अचूक ठरते. धार्मिक स्थळं, मंदिरं या ठिकाणी भेटीगाठी होतील. काही चांगले आध्यात्मिक अनुभवसुद्धा तुम्हाला येऊ शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. बेयातला रवी आणि चतुर्थातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकते. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही संधी तुम्हाला मिळू शकते. मात्र आरोग्याचा संदर्भ अतिशय महत्त्वपूर्ण राहील. त्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातला नेपच्यून आणि लाभातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर आजच्या दिवशी खटके उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदार आपल्यावर भारी होतोय की काय अशा प्रकारचे काही समजतील. परंतु त्यामुळे काही वेगळे विचित्र निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी काही चांगले अतिरिक्त लाभ मिळू शकतील. काही चांगल्या अंतःप्रेरणासुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातला रवी आणि द्वितीयातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. मात्र आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला आजच्या दिवशी उपलब्ध होऊ शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवासुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला नेपच्यून आणि भाग्यातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून
जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी वादविवादाचे काही प्रसंग उद्भवू शकते, काळजी घ्या. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मात्र मिळू शकते. काही उत्तम संकल्पना आजच्या दिवशी सुचू शकतील. भाग्याची साथ अतिशय उत्तम लाभे. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे जी कामं अवघड आहे ती जरूर आजच्या दिवशी हाताळा. भाग्याची साथ चांगली लाभेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधील असाल तर धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी उत्तम येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.